आज आपण करणार आहे जिलेबी. त्याच्यासाठी 2 कप मैदा घेतलेला आहे, 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण साखरेचा पाक करून घेणार आहे. कपाने मोजून घेतलेली, 1.5 कप साखर आहे ही. 1 कप पाणी टाकून घेऊ. यातच टाकणार आहे आपण वेलची, अशी फोडून टाकलेली आहे, 4-5 घेतलेले आहे. फूड कलर टाकणार आहे, ऑरेंज कलर. याचा आपल्याला छान एकतारी असा चिकट पाक करून घ्यायचा आहे. बारीक गॅसवर तेलही तापायला ठेवलेले. आता आपण पीठ ह्याचं भिजवून घेऊ. कपाने मोजून घेतलेले 2 कप पीठ. 2 कप पीठ आपण या कपाने मोजूनच घेतलेले. कप आहे. 2 कप पिठासाठी आपल्याला 2 चमचे तूप टाकायचे. हा दुसरा चमचा आहे. तूप आपल्याला पिठाला छान चोळून घ्यायचंय आणि त्यातच आपल्याला लगेच टाकायचंय इनो. इनोचे दोन्ही पॉकेट लागणार आहेत आपल्याला. एक कपासाठी 1 पॉकेट वापरायचं. आपण 2 कप घेतलं म्हणून हे दोन्ही वापरणार आहे. पिठाला आता हे छान चोळून घ्यायचं सगळं, इनो आणि तूप. पिठाला छान तूप लागलं पाहिजे, असं छान चोळून घ्यायचं पिठाला. पिठामध्ये आता पाणी टाकून घ्यायचे. सुरुवातीला मी अर्धा कप पाणी टाकणार आहे. राहिलेलं अर्धा कप पाणी टाकून घेऊ. अजून अर्धा कप पाणी आपण यात टाकणार आहे. पीठ छान आपल्याला असं फेटून घ्यायचं. दीड कप पाण्याचा वापर आपण इथं केलेला आहे. पीठ पण अगदी छान झालेलं आहे. पाणी आपल्याला थोडं थोडंच टाकायचंय, एकदम 1.5 कप नाही टाकायचं, कमी जास्त लागू शकते, 1-2-3 चमचे. मी ह्या बॉटल मधनं करणार आहे. यात टाकून घेते आता पीठ. तुमच्याकडे अशी बॉटल नसेल तर तुम्ही याच्यामध्ये पायपिंग बॅग मध्ये जरी केलं हे तरी पण छान होती. तेल तापलेलं आहे. आता आपण जिलेबी सोडून घेऊ.
तुम्हाला लहान मोठी जशी आवडती तशी सोडून घ्या. जिलेबी एका बाजूने तळल्या गेलेली आहे. आता आपण ही पलटी करून घेऊ. जिलेबी आपली तळून झालेली आहे. अगदी मस्त झाली आहे तळून. आता आपला हा पाक पण झालेलाच. पाक पण असा आपला छान चिकट झाला. आता याच्यामध्ये हे जिलेबी सोडून घेऊ. गरम पाकातच सोडायची आपल्याला. अगदी 2 मिनिटं आपल्याला ही पाकामध्ये ठेवायची. लगेच काढून घ्यायची. दुसरी पण जिलेबी आपण अशी सोडून घेऊ. जिलेबी आपली छान झालेली आहे. मस्त आकारावर एवढं काही हे नाही करायचं. आपण रोज काही हे करत नाही त्यामुळे. आता ही पलटी करून घेऊ. दोन्ही बाजूनी छान तळून झाली. आता आपण पाकात टाकून घेऊ. पाकामध्ये जास्त वेळ भिजत नाही ठेवायची. 1 मिनिट झाला की लगेच काढून घ्यायची. तुम्हाला ही जिलेबीची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि अगदी 10 मिनिटात ही जिलेबी करून होती गरम गरम. मी तोडूनही दाखवते. अगदी मस्त अशी नरम होत नाही काय नाही. अगदी खुसखुशीत छान होती. तुम्ही पण लगेच करू शकता.